महोदय, खरं तर ही वेळ ते विष टाकण्याची का आली याचं उत्तर आलं पाहिजे. का विष देतोय? एखादं जनावर मारायचं कारण काय? काय रोष होता? त्याचं काही नुकसान झालं, काहीतरी काही केल्याशिवाय असं विष टाकण्याचा कोणी प्रकार करत नसेल. मला असं वाटतं का त्याच्या मागचं मूळ कारण असं आहे का हा वन्य जीव आणि मानवी जीवनाचा संघर्ष आहे. मंत्री महोदय, आपल्याला माहीत आहे का हा व्याघ्र प्रकल्पामध्ये जी गावं अजूनही पुनर्वसित झाले नाही आणि ते पुनर्वसित न झाल्यामुळे त्यांना एवढा त्रास आहे. मी स्वतः पैदल फिरलो तेव्हा फॉरेस्टवाल्यांनी एका शेतकऱ्याच्या मधातून नाली खोदून ते वावरच बेकार केलं. वास्तविक हा अधिकार नाही आहे. नंतर आम्ही बोलल्यावर ते दुरुस्तही केलं. पण याच्यात मुळात कसं आहे, पिण्याचं पाणी फॉरेस्ट अडवतं. म्हणजे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकायची असेल तर दिल्लीपर्यंत परवानगी घ्यावं लागतं. 10-10 वर्ष परवानग्या येत नाही. रस्त्याची परवानगी भेटत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र अजूनही आम्ही सांगतोय हा जो येतो ना, हा संघर्ष वाढत जाईल. हा प्रचंड वाढत जाईल. मी सांगतोय तुम्ही त्यांना त्यांचं जगणं मंजूरच केलं नाही. फॉरेस्टसोबत तो आदिवासी जगू शकतं हे मान्य केलं पाहिजे. जे आदिवासी आता हा जन्म आम्ही पाहतोय तिथून कधीच हटणार नाही. त्यांनी सांगितलं का आम्ही पुनर्वसन करणार नाही. आणि अर्धे अधिक गावं उपसभापती महोदय 4 महिने आहे, 8 महिने बंद असतं, तिथं जाऊ शकत नाही. या सगळ्या याच्यावर नेमकं त्याचे कारण काय, त्याचा संवाद काय? फॉरेस्टचा संवाद आदिवासीसोबत होतं काय? होतं तर कसा होतं? कारवाई पुरता होतं. त्याला काही देता येईल का? असं काही होतच नाही. आणि मग मला असं सांगा, हे आम्हाला तुम्ही शोधून सांगितलं पाहिजे का विष टाकण्याचं कारण काय? काय त्याच्या मागची हे होती? आणि ते कारण असेल, हा संघर्ष वाढावा नाही याच्यासाठी मंत्री महोदय काय करणार आहे? मंत्री महोदय.